मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, associated by सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी दुर्गा। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा वेगवान आढाव्यामध्ये। आगामी 2024 लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने विरोधी पक्षांनी भाजपला मात देण्याची रणनीती आखली आहे। विरोधकांनी इंडिया आघाडी बनवत सर्व राज्यात मजबूतीने निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे। आता काँग्रेस जानेवारी 2024च्या पहिल्या आठवड्यानंतर भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करू शकते। राहुल गांधींच्या नेतृत्वात निघालेल्या यात्रेमुळे काँग्रेसला प्रचंड यश मिळाले। त्यामुळे भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचे नियोजन करण्यास काँग्रेस नेते व्यस्त आहेत। अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाने झटका दिलाय। कोलोराडोच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 2024च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीसाठी अपात्र घोषित केले। कोलोराडो न्यायालयाने मंगळवारी 6 जानेवारी 2021 रोजी झालेल्या कॅपिटल हिंसाचार प्रकरणात ट्रम्प यांना अपात्र ठरवले। न्यायालयाच्या निर्णयामुळे ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले अध्यक्ष उमेदवार आहे ज्यांना US घटनेच्या क्वचितच वापरल्या जाणाऱ्या तरतुदीनुसार व्हाईट हाऊससाठी अपात्र ठरवण्यात आले। इंडिया आघाडीच्या मंगळवारी नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव सुचवले। त्यावर खरगे यांनी आधी निवडणूक जिंकणे महत्त्वाचे असून इतर गोष्टी नंतर ठरवता येतील असे सांगितले। केरळमध्ये पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने चिंता वाढली असून देशभरातील आरोग्य विभाग देखील अलर्ट झालाय। दरम्यान याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने बैठक बोलावत आरोग्य विभागाचा आढावा घेण्यात आला। तसेच संपूर्ण यंत्रसामग्री तयार ठेवण्याची सूचना आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर परीस मंडलेंचा यांनी दिली आहे। संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी मागणी करत गोंधळ घालणाऱ्या लोकसभेतील विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनाची मालिका सुरूच असल्याने आतापर्यंत इंडिया आघाडीचे संख्याबळ 2/3 कमी झाले। काँग्रेसची तर अवस्था अत्यंत वाईट झाली असून त्या पक्षाचे अवघे 9 खासदार बाकी राहिलेत। यामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधींचा समावेश आहे। वेगवान आढाव्यात घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज शेवटचा दिवस। आज अखेरच्या दिवशी तब्बल 37 लक्षवेधी मांडल्या जाणार आहेत। तसंच आज दोन्ही सभागृहात विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री उत्तर देतील। सत्ताधारी पक्षांच्या विदर्भाचा विकास या संदर्भात प्रस्ताव आहे त्यावरही मुख्यमंत्री उत्तर देतील। अधिवेशनाच्या अखेरचा दिवस विदर्भासाठी काही विशेष पॅकेज किंवा सवलतीची घोषणा होतात का हे पाहावं लागेल। संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवरून दोन्ही सभागृहात झालेल्या गदारोळामुळे 2 दिवसात एकूण 141 खासदारांना निलंबित करण्यात आले। या निलंबित खासदारांसाठी आता नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे। या संदर्भात लोकसभा सचिवालयाने मंगळवारी एक परिपत्रक जारी केले। या परिपत्रकानुसार निलंबित 141 खासदारांना संसदेच्या चेंबर, लॉबी आणि गॅलरीमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे। देशातील लोकशाही शेवटची घटका मोजू लागली आहे का असे विचारण्याची वेळ भाजपने आणली आहे। या देशातील लोकशाही वाचवली पाहिजे तरच देश वाचेल। त्यामुळे लोकशाही आणि देश टिकवण्याच्या एकमेव उद्देशाने भाजपेतर विरोधक एकत्र आलेत असे मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इंडियाच्या बैठकीआधी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले। बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत गेल्या काही दिवसापासून चांगली चर्चेत आहे। कंगनाला आपण आजवर अनेक सिनेमामधून अभिनय करताना पाहिले। आता मात्र ती राजकारणात उतरणार आहे। कंगना 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या सर्वांवर कंगनाच्या वडिलांनी शिक्कामोर्तब केलंय। IPL लिलावात आज ऑस्ट्रेलियन खेळाडूचे वर्चस्व राहिले। या लिलावात कांगारू खेळाडूंवर बराच पैसा खर्च झाला। मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटींनी विकत घेतले। सनरायझर हैदराबादने पॅट कमिन्सला 20.50 कोटींनी जोडले। त्याच वेळी गुजरात टायटन्सने स्पेन्सर जॉन्सनसाठी 10 कोटी रुपये खर्च केले। अशा प्रकारे IPL संघाने केवळ 3 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 54 कोटी रुपयांहून अधिक खर्च केलाय। वेगवान आढाव्यामध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, associated by सह्याद्री पब्लिकेशन।
शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.